तुम्ही काय विचार करत आहात हे मला माहीत आहे. प्रेम म्हणजे नक्की काय? चित्रपटामध्ये दाखवतात ते नाही, इंस्टाग्रामवर दिसतं ते परिपूर्ण प्रेम नाही, तर ते प्रेम जे खट्या आयुष्यात दिसतं. मी कोणा विशिष्ट व्यक्तीच्या बोलण्याची नक्कल करणार नाही, पण इथे माझे स्वतःचे विचार आहेत. घरी पोहोचल्यावर मला मेसेज कर, असा शांत मेसेज. मी तुझ्या आवडीची कॉफी बनवली आहे असं म्हणणं. जेव्हा जग तुम्हाला वेगन करण्याचा प्रयत्न करतं, तेव्हा हात न सोडणं म्हणजे प्रेम. प्रेम म्हणजे नेहमी फटाक्यांची आतषबाजी नसते. कधी कधी ते एक छोटा दिवा असतो जो तुम्ही रोज लावता, स्थिर, उबदार, प्रामाणिक. ते नेहमी धावण्यासारखं वाटत नाही, तो एक हळूवार चालण्याचा मार्ग असतो, पावसातही एक एक पाऊल टाकत. प्रेम म्हणजे लक्ष देणं, न बोललेले शब्द ते ऐकतं. तुम्ही सुरू केलेली गोष्ट त्याला आठवते आणि तिचा शेवट कसा झाला ते विचारतं. ते दुरुस्तन करता ऐकतं, मालकी हक्कन दाखवता जवळ ठेवतं. प्रेम म्हणजे निरोगी मर्यादांचा क्षमा करणे. मला माफ कर असं म्हणणं, मी पुन्हा प्रयत्न करेन असं म्हणणं. प्रेम म्हणजे धैर्य, गोंधळलेले, घाबरलेले, हुशार, अपूर्ण. जेव्हा भीती पडून जा असं म्हणते, प्रेम थांब असं म्हणतं. प्रेम म्हणजे सराव, पुरावा नाही. दात घासण्यासारखं, वेरेवर हजर राहण्यासारखं. प्रेम म्हणजे जागा, वाढण्यासाठी पुरेशी जागा, सुरक्षित वाटण्यासाठी पुरेशी जवळीक. ते दोन लोक निवडतात, एक व्यक्ती पाठलाग करत नाही. प्रेम म्हणजे उपस्थिती. जेव्हा तुम्ही इथे असता तेव्हा इथेच असा. फोन खाली ठेवा, नजर वर करा, एका खऱ्या क्षणाला तुम्हाला स्पर्श करू द्या. तर प्रेम म्हणजे काय? तुमच्या निवडींनी तुम्ही लिहिलेली कथा, तुमच्या शब्दांनी तुम्ही बांधलेलं घर. तो हळूवार, दररोजचा हो. जर मन थकलेलं असेल, छोट्या गोष्टी करा, स्थिर राहा, प्रामाणिक राहा. कोणाला तरी सांगा की तुम्ही क्रिजिंग आहात. त्यांना कशाची गरज आहे ते विचारा. जेव्हा महत्वाचं असेल म्हणा, मी इथे आहे. कारण प्रेम सापडत नाही, ते बनवलं जातं. आणि आज थोडं अधिक प्रेम बनवण्यासाठी एक चांगला दिवस आहे.